भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. समचरण सरोजम सांध्रनिलांबुदाभम जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अतुलितबलधामं हेमशेराभदेहम् धनुजवन कृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातन्नमामि. मावळवीत विश्वाभास नवल उदयला चढणांश अद्वयाब्जिरी विकास बंधू आता जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदनिया जो सुधीर करी ज्ञानिया स्वबोधाचा तया चित्सुर्या श्रेणीवृत्ती आता नमो म्हणो पुढत पुढते जे बाधका येईज असे स्तुती बोलाच्या संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. श्रीमंत ज्ञानेश्वरीचं चिंतन आपलं चाललेलं आहे. हा, आता मागच्या वेळेस तुम्ही लक्षात ठेवलं होतं की आपण कुठपर्यंत आलोय. आता ह्या वेळेस सांगा आपण कुठपर्यंत आलो. 35 का 36 नाही श्लोक मला आठवत आहे, पण त्या दरम्यानच हा होता. त्या दरम्यान राहून नाही फायदा. नक्की कुठे ते सांगता येईल का कोणाला? तर श्रीमंत ज्ञानेश्वरीचं आपलं चिंतन चाललंय आणि ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये सांख्ययोग नावाच्या गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील आपला मागच्या वेळेस 38 क्रमांकाचा श्लोक सुखे दुःखे समे कृत्वा लाभाव लाभो जया जयो तो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि या श्लोकावरचं चिंतन झालेलं आहे. आणि पटवून देण्याकरता तुम्हाला हे पण सांगतो, मी सांगितलं होतं कोणतं पण कार्य करत असताना सुख दुःखाला सारखं माना, लाभ अलाभाला सारखं माना. आणि ते आपलं काम म्हणजे जसं अर्जुनाकरता अर्जुनाचं युद्ध आहे तसं आपल्याकरता आपलं काम आहे. ते काम सुरू करत असताना त्याचा लाभाचा हानीचा विचार करू नका. कर्माचा अधिकार भगवंताने आपल्याला दिलाय. फळाची अपेक्षा न करता, लाभ अलाभाचा विचार न करता, तोट्या फायद्याचा विचार न करता कर्म करायला सुरुवात करा. आपण ज्ञानेश्वरी चिंतन करतोय, हे कर्म आहे. ते कर्म केलं तर काय तोटा आहे, ते कर्म केलं तर काय फायदा आहे हा विचार न करता शास्त्राने सांगितलंय बाबा सद्ग्रंथांचं श्रवण कर, तर ते श्रवण करणं माझं कर्तव्य आहे. मी उदाहरण देताना आपल्या वैशिष्ट्य गुरुकुलचंही दिलं की सुरुवात केलेली आहे. लाभ आहे, हानी आहे, फायदे तोटे ते नंतर बघूया, काय हरकत नाही, ते चालूच राहणार आहे. असा विषय आपला तिथपर्यंत आला होता. पण अर्जुनाला हा बुद्धियोग, हा सांख्ययोग भगवंत सांगत असताना भगवंत म्हणतात एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योग त्विमा शृणु
बुद्ध्ययुक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. भगवंत म्हणतात अर्जुना, आतापर्यंत मी तुला सांख्ययोग सांगितला बाबा, आतापर्यंत मी तुला सांख्ययोग सांगितला. एक काम कर, आता तुला जास्त नीट लक्षात येण्याकरता आणि ह्या कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याकरता मी तुला बुद्धियोग सांगतो अर्जुना. माऊली ज्ञानोबा म्हणतात, हे सांख्य स्थिती मुकळीत सांगितली तुझ येथ, आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा. माऊली म्हणतात अर्जुना, हे सांख्य स्थिती मोकळीत. अर्जुना, अरे जे सांख्य तत्वज्ञान आहे, ज्याला आम्ही सांख्य योग म्हणतो, ज्याला सांख्य बुद्धी म्हटलं जातं, तो सांख्य योग, ते सांख्याची स्थिती मी तुला एकदम मोकळी करून सुटसुटीतपणे तुला अर्जुना मी सांगितलेली आहे. आता बुद्धियोग निश्चित. आता बुद्धियोग, बुद्धियोग ऐकायचा, पण बुद्धियोग कधी ऐकायचा? भगवंत म्हणतात आता ऐकायचा. मला आता हा शब्द दिसण्याकरता जरी सामान्य असला तरी वस्तुस्थितीनं तो सामान्य नाही. जस मी आलो, जॉईंट झालो, आता झाल्यानंतर मला सांगितलं महाराज आता सुरू करा. आता या शब्दापूर्वी काय, पूर्वी भजन चालू होतं, मनाच्या श्लोकाचं चिंतन चालू होतं, ते झालंय, ते झालं ना, मग आता प्रवचन चालू करा. आता हा शब्द येत असताना मागची भूमिका घेऊन पुढे येत असतो. कोणत्याही गोष्टीच्या वेळेस ज्यावेळेस आपण आता शब्द वापरतो, तर तो आता शब्द हा मोकळा न येता मागची कोणती तरी भूमिका त्या ठिकाणी घेऊन येत असतो. आपण सहज म्हणतो बघा की माऊली आता सध्या काय चाललंय. मी पूर्वी आळंदीला श्री गुरु बाबांकडे अभ्यास केला, त्यानंतर ज्ञानेश्वरी चिंतनाकरता पंढरपूरला थांबलो. त्यानंतर श्री गुरूंनी घरी जाण्याची आज्ञा दिली आणि आता मी परमार्थ करता करता शेती करतोय. आता मी परमार्थ करता करता शेती करतोय या वाक्याला आता शब्द घेतल्यामुळं तिथून मागचा पूर्ण कार्यकाल त्या शब्दात आला आता. आणि इथं मौली ज्ञानोबराय म्हणतात आता सांख्य स्थिती. आता मी तुला इथून मागची सांख्य स्थिती सांगितली, पण आता काय कर, बुद्धियोग निश्चित अवधारी पा. तू काय कर तर बुद्धियोग श्रवण कर. आणि तू बुद्धियोग जर श्रवण केला तर होणारा फायदा काय, तर मौली ज्ञानोबराय म्हणतात, या बुद्धियोग युक्ता जाहलिया पार्था कर्मबंध सर्वथा बाधून पवे. मौली म्हणतात बाबा, हा बुद्धियोग जर तू श्रवण केला, या बुद्धियोगाचं जर आचरण केलं, तर या बुद्धियोगाच्या प्रभावामुळं कर्माचं जे बंधन आहे ते बंधन तुला कोणत्याही पद्धतीनं बांधू शकणार नाही. कर्मबंधन न प्रहास्यसी. अर्जुना, तुला कर्माचं कुठल्याही प्रकारचं बंधन लागत नाही, तू कर्माने कोणतेही बांधल्या जात नाही. कसं माऊली ज्ञानोबराय दृष्टांत देतात, जैसे वज्र कवचले जे मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे परी जैतीसी उरीचे अचुंबित. रणांगणावर युद्ध चाललेलं आहे आणि त्या युद्धाच्या प्रसंगात एक जणांना काय केलं तर अंगावर शस्त्रांचे वार घेतले आणि ते शस्त्रांचे वार घेऊन देखील तो व्यक्ती जिवंत सही सलामत परत आला. शक्य आहे का? एक व्यक्ती युद्धात गेला, अंगावर शस्त्रांचे वार घेतले आणि जिवंत परत आला. शक्य आहे का? वाटतंय तुमच्यापैकी कोणाला शक्य? शक्य आहे. कसं? जर त्यानं अंगावर कवच घातलेलं असेल तर कवचावर कितीही वार झाले तरी ते कवच असल्यामुळं त्याच्यावर त्या वारांचा परिणाम होणार नाही, त्या आघातांचा परिणाम होणार नाही. पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांच्या जीवनातला दृष्टांत आपल्या सर्वांना ज्ञात आहे. अफजल खान ज्यावेळेस स्वराज्यावर स्वारी करून आलाय त्यावेळेस अफजल खानाच्या भेटीला छत्रपती शिवराय गेले, तर जात असताना शिवरायांनी अंगाला सील केलं. अंगाला सील केलं म्हणजे अंगात आत चिलखत घातलं. अंगात आत काय घातलं तर चिलखत घातलं आणि ते चिलखत घातल्यामुळं अफजल खानाने केलेल्या कटारीचा वार
त्यांच्या पाठीवरनं घसरत गेला, अंगावर वार झाला, मात्र त्या कवचामुळं त्यांना काहीच झालं नाही. म्हणून माऊली म्हणतात, जैसे वज्र कवचले जे, मग शस्त्रांचा वर्षाव साईजे, परी जैतीसे उरीजे अचुंबित. माऊली म्हणतात, अंगावर शस्त्रांचा वर्षाव सहन केला, त्या कवचानं ते अडवलं आणि मग तो विजयाला जसा प्राप्त झाला तसा. जसं ते कवच आपल्या अंगावर शस्त्रास्त्रांचा वार होऊ देत नाही, अगदी त्याचप्रमाणे बुद्धियोग आपल्यावर कर्मबंधाचा वार होऊ देत नाही. आणि अर्जुना, एक लक्षात ठेव बाबा, कसं हे नेहाभिक्रमनाशोस्ते प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. भगवंत म्हणतात बाबा, या धर्माचं म्हणजे या बुद्धियोगाचं जो कोणी थोडं जरी अनुष्ठान करतो ना बाबा, त्याचा कधीही नाश होत नाही. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अर्जुना, थोडं जरी आचरण या स्वधर्माचं केलं तरी सुद्धा या बुद्धियोगामुळं तो मोठ्या असणाऱ्या भयातून, मोठ्या असणाऱ्या दुःखातून तारल्या जातो. तैसे ऐहिकेचे तरी नसे आणि मोक्ष तो उरला असे, जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. म्हणजे म्हणतात, या बुद्धियोगाचं जर आचरण केलं तर काय होतं, तैसे ऐहिक तरी नसे, इथं व्यवहारातलं त्याचं काही नष्ट होत नाही आणि मोक्ष तो उरला असे, आणि त्याला मोक्ष तर मिळतोच मिळतो. आणि अर्जुना, पूर्वीच्या लोकांनी हे असंच करून आपला मार्ग चोखाळून घेतला, मार्ग प्रांजळ केला. कर्माधारे राहाटी जे, परी कर्म फळ न निरपेक्षिजे, जैसा मंत्रज्ञ बाधीजे भूत बाधा. माऊली म्हणतात, हा बुद्धियोग कसा आहे, तर जसं कर्माधारे राहाटीजे परी कर्म फळ न निरक्षिजे. माऊली म्हणतात की कर्माच्या आधारानं तर जगायचं, कर्म तर करायचं, कर्म फळ न अपेक्षिजे, कर्माच्या फळाची अपेक्षा करायची नाही. महाराज, सुखी होण्याचा मंत्र आहे हे जे वाक्य आहे ना, हा सुखी होण्याचा मंत्र आहे. कर्माधारे राहाटीजे परी कर्मफळ न निरक्षिजे. कर्म करायचं, मात्र त्याची फळाची अपेक्षा करायची नाही, त्या फळाकडे पाहायचं सुद्धा नाही. मिळेल त्या वेळेस मिळेल, पण आज कर्म करत असताना ते फळ पाहायचं नाही. असं जर केलं तर आपण सुखी होऊ. आपल्या भाषेतच जर सांगायचं झालं तर आमच्या भागात तरी बोलण्याची अशी पद्धत आहे, तुमच्याकडे आहे की नाही मला ते थंब द्या आणि कळवा, की उपकार करायचे आणि वाटेवर ठेवायचे. काय करायचे? उपकार करायचे आणि वाटेवर ठेवायचे, म्हणजे केलेलं विसरायचं. केलेलं विसरायचं. कर्माच्या बाबतीत कर्म करायचं आणि त्याची फळाची अपेक्षा करायची नाही. आम्ही परमात्म्याचा सत्यनारायण घातला म्हणजे आता आम्हाला सगळंच भेटावं असं नाही. मी पंढरपूरची वारी केली म्हणजे आता मला परत दुसरी कोणतीच अडचण नको असं नाही. मी माऊली ज्ञानोबरायांचं दर्शन केलं म्हणजे मला जीवनात दुःख नको असं नाही. मी पंगत दिली म्हणजे आता माझ्याजवळ पुण्याची कमी नको असं नाही. करायचं कर्म, पण त्या कर्माच्या फळाची अपेक्षा मात्र ठेवायची नाही. कसं? जैसा मंत्रज्ञ न पाहिजे भूतबाधा. जसा जो मंत्रज्ञ तो काय करतो तर त्या भूतांमध्ये राहतो, त्या भूतांकडनं काम करून घेतो, मात्र त्याला भूतबाधा होत नाही. तसं कर्म करायचं, कर्मातच राहायचं, संसारातच राहायचं, मात्र त्याच्या फळानं लिप्त व्हायचं नाही. तया पुरी जे सतबुद्धी आप झाली या निरवधी, हा असताची उपाधी आकुळू न शके. त्याप्रमाणे हा बुद्धियोग, ही सद्बुद्धी जर प्राप्त झाली, ही सद्बुद्धी म्हणजे काय? माऊली म्हणतात आप झाली या निर्वधी, निरअवधी, म्हणजे ज्याला सीमा नाही एवढी मोठी असणारी नदी म्हणजे ही सद्बुद्धी, जिला अंत नाही अशी असणारी सद्बुद्धी, असदाची उपाधी
आकळू न शके, तो उपाधीत असताना सुद्धा तो आकारला जात नाही. उपाधीत असताना, नाम शरीरात असताना तो कुठल्याही प्रकारच्या बंधनांना आकारला जात नाही. म्हणजे ज्याला यापरी ही सद्बुद्धी आप झाली अनिर्वती, ज्याला ही सद्बुद्धी प्राप्त झाली, तो कोणत्याच पद्धतीनं उपाधी आकळू न शके. सरळ सोप्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर संसारी असावे, असोनी नसावे. बाबा म्हणतात संसारात तर राहायचं, पण राहून नसल्यासारखं राहायचं. म्हणजे शरीराने राहायचं संसारात, पण मनाने राहायचं नाही. जगात 4 प्रकारचे लोक आहेत. एक असे आहेत जे शरीरानेही संसारातच आहे आणि मनानेही संसारातच आहे. नंबर 2, शरीराने संसारात आहे मात्र मनाने देवाजवळ आहे. नंबर 3, शरीराने परमार्थात आहे मात्र मनाने संसारात आहे. आणि नंबर 4, शरीरानेही परमार्थात आहे आणि मनानेही परमार्थात आहे. त्यापैकी नंबर 1, शरीरानेही संसारात आहे आणि मनानं म्हणजे अंतःकरणानेही संसारात आहे. माझ्यासारखे पामर लोक जे शरीरानेही संसारात आहे, ज्यांचं मनही संसारातच अजून गुंतलेलं आहे. आवाज ब्रेक होतोय का? श्री विठ्ठल. तर संसारी अंतःकरणानेही आणि संसारी बाह्य शरीराने, म्हणजे जो आतून बाहेर संसारी आहे, हा पहिला वर्ग. दुसरा वर्ग असा आहे जो शरीरानेही संसारी आहे मात्र अंतःकरणाने तो परमार्थाकडे. गौरांचा देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी तुड भाऊ, किंवा देह असो माझा भरतीय ठाई, चित्त तुझे पायी असो द्यावे. म्हणजे शरीराने आम्ही कुठेही असलो तरी मन मात्र आमचं तुझ्या जवळ पाहिजे. शरीराने असो आम्ही नाशिक मध्ये, मन आमचं पांडुरंगाच्या चरणी पाहिजे. शरीरानं असो आम्ही पुण्यामध्ये, आमचं अंतःकरण पांडुरंगाच्या चरणाजवळ पाहिजे. शरीराने असो आम्ही बीड, परभणी, सांगली, सातारा कुठे असो, मात्र आमचा अंतःकरण पांडुरंगाच्या चरणी असावं. म्हणजे शरीराने संसारात आहे मात्र अंतःकरणाने परमार्थात आहे. नंबर 3, शरीराने परमार्थात आहे मात्र अंतःकरणाने घरी किंवा संसारात आहे. परत माझ्यासारखेच लोक जे अंगावर वारकरी संप्रदायाचे वस्त्र परिधान केलेले, हातात ज्ञानेश्वरी घेतलेली आहे, प्रवचन चाललेलं आहे, मात्र अंतःकरणात जर संसाराचे विचार चाललेले आहेत, तर मग हे शरीराने परमार्थात आहे मात्र अंतःकरणाने कशात आहे? संसारात आहे. आणि नंबर 4, भाग्यवान असणारा वर्ग महाराज, जो शरीरानेही परमार्थात आहे आणि अंतःकरणानेही परमार्थात आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी म्हणत संत कीर्तन करत होते. म्हणजे शरीरानेही परमार्थ करत होते आणि मनालाही सांगत होते की बाबा तू परमार्थ कर, परमार्थाला लाग, सतत माझ्या देवाचं चिंतन कर. म्हणजे शरीरानेही परमार्थ आणि मनानेही परमार्थ. तर जो महात्मा आहे तो शरीराने कुठेही असला तरी तो त्या बाह्य स्थितीनं लिप्त होत नाही, बांधल्या जात नाही. कसा झालेला आहे तो? माऊली म्हणतात, जेथ न संचरे पुण्य पाप, वे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती जेथ. माऊली म्हणतात ते कसं आहे? जेथ न संचरे पुण्य पाप, ज्या ठिकाणी पुण्य आणि पाप यांचा प्रवेश होत नाही, जे अत्यंत सूक्ष्म, जे निष्कंप ठिकाण आहे, ज्याला गुणाचा लेप सुद्धा लागत नाही. गुणत्रयादी लेप न लगते जेथ. आणि महाराज ज्याला गुणत्रयच नाही त्याला पुढचा कोणताच विकार नाही, असं असणार ते कसं आहे? अर्जुना ते पुण्य वशे, जरी अल्पची वृद्धी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषे ही नासे संसार भय. अर्जुन ते पुण्यवशे, एखाद्याच्या पुण्यानं त्याला मिळतं. महाराज काय, प्रत्येक गोष्ट मिळण्याकरता व्यक्तीचं एक तर पुण्य तरी असावं लागतं किंवा पाप तरी असावं लागतं.
जी गोष्ट आपल्याला दुःख देते अशी गोष्ट मिळणं म्हणजे आपलं पाप आहे, आणि जी गोष्ट आपल्याला सुख देते, आनंद देते, ती गोष्ट मिळणं आपलं पुण्य आहे. प्रत्येकाला जे जे काही मिळतं ते ते त्याने केलेल्या पूर्वकर्माच्या पुण्यानुसारच मिळतं. दुःख असेल तर पापानुसारच मिळतं, आणि पुण्य असेल तर ते सुख स्वरूपाने त्याला मिळत असतं. म्हणून तुकोबराय म्हणतात की एखाद्याच्या जीवनात खूप सुख आलं किंवा एखाद्याच्या जीवनात खूप दुःख आलं, म्हणून त्यानं दुसरं तिसरं कोणालाही नाव ठेवायचं नाही. आणि का रुसावे न लगे बहुता वाचोनी संचिता आपुल्या. तुकोबर म्हणतात स्वतःच्या संचिताशिवाय दुसरं कोणालाच दोष देऊ नका. आपण केलेलं पुण्य हे आनंद रूपाने आपल्याला मिळतं, आणि आपण केलेलं पाप हे दुःख रूपाने आपल्याला मिळत असतं. म्हणून तुम्हाला जे जे मिळतं ते पुण्याने मिळतं. तुम्हाला जे जे मिळतं ते पुण्याने मिळतं. चांगले आई वडील मिळाले, तुमचं पुण्य आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा मिळाला, पुण्य आहे. भगवंताचं नाव मुखात येतं, पुण्य आहे. परमार्थ करण्याची सद्बुद्धी होती, पुण्य आहे. ज्ञानेश्वरीवर चिंतन ऐकायला मिळतंय, पुण्य आहे. एखादा संत महात्मा भेटणं पुण्य आहे. एखादा शुद्ध अंतकरणाचा साधक भेटणं पुण्य आहे. एखादा भगवत साधन संपन्न असणारा महात्मा भेटणं पुण्य आहे. एखादा भगवत प्राप्त महात्मा भेटणं हे पुण्य आहे. म्हणून ज्या ज्या वेळेस संतांना एखाद्या महात्म्याची भेट झाली किंवा संतांची भेट झाली, त्यांनी त्या त्या वेळेस बोट करत असताना या पुण्याकडेच केलं, सांगितलं की अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाही जती तय होय भेटी हरिप्रियाची. त्या संतांची भेट होण्याकरता काय लागतं तर पुण्य लागतं. या भारत देशात जन्म घेण्याकरता पण काय लागतं, पुण्य लागतं. काय भरतखंड नरदेह प्राप्ती हेतू परम भाग्याची संपत्ती ते पुण्यानंच मिळतं. कशाने मिळतं तर पुण्याने. म्हणजे पुण्य हेच कारणीभूत आहे आपल्याला काही पण मिळायला, आणि पापच कारणीभूत आहे आपल्याला दुःख स्वरूप असणार काही पण मिळायला. मग अर्जुना, तुला पुण्याच्या जोरावर काय मिळालं तर माऊली म्हणतात मिळू शकतं काय तर ही सद्बुद्धी. ती कशी आहे, अल्पची बुद्धी हृदय प्रकाश आहे. ती तुझ्या अंतःकरणात, ती तुझ्या बुद्धीत थोडी जरी प्रगट झाली ना बाबा, तरी अशेषही नशे संसार वय तुझं सगळंची सगळी संसाराची भीती, जन्म मरणाची भीती, काम क्रोध लोभ मत मत्सराची भीती, हे सगळं नष्ट होईल. कशाने? त्या बुद्धीनं. ती बुद्धी कशी आहे, किती प्रकारची आहे? भगवंत म्हणतात व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा हनंताश बुद्धयो व्यवसायिनाम. भगवंत म्हणतात अर्जुना, अरे बाबा जी सद्बुद्धी आहे ती एक प्रकारची आहे. आवाज कमी आला, आवाज. आणि श्री विठ्ठल, आता येतोय माऊली? आम्हाला व्यवस्थित येतोय. दादा तुमचा आला रेंज असेल तर चेक करा कसं आहे काय. बाकीच्यांना येतोय म्हणजे माझं तरी क्लिअर आहे कदाचित. नाही काय होतं, आणि कळवत जा. नाही नाही काय होतं, तिथे वरती जे स्पीकर आहे ना, ते स्पीकर वर दिसतंय का कॉलवर दिसतंय तेवढं बघा म्हणा. वरती एक स्पीकर येतो, ते स्पीकरवर दिसतंय का कॉलवर दिसतंय, ते अपडेट झालंय ना, बऱ्यापैकी सगळ्यांना हा प्रॉब्लेम येतोय. उजव्या कोपऱ्यामध्ये बघा दोन ऑप्शन येत आहेत. त्यापैकी एक लाऊड स्पीकरचा ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर क्लिक करा, चेक करा स्पीकर आहे फोन आहे की आवाज बंद आहे, लक्षात घेतोय श्री विठ्ठल. तर भगवंत म्हणतात अर्जुना, जी सद्बुद्धी ती एक प्रकारची आहे, आणि ज्या वाईट बुद्धी आहेत त्या अनेक प्रकारच्या आहेत. माऊली म्हणतात जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी ते ठेकुटी. म्हणू नये. समजा एका घरात उजेड पाडायचा आहे, किती हजार दिवे लावता तुम्ही? देव घरात जर उजेड पाडायचा आहे किती दिवे पुरे होता?
एक असला तरी काम होत. माऊली म्हणतात जैसी दीपकरिका झाकुटी पडती घ्या पडती. दिवा पण नाही, काय घ्या पणती. ज्यांची मराठी चांगली त्यांच्या लक्षात येईल दिव्यात आणि पंथीत पण फरक आहे. दिवा मोठा असतो आणि पंथी लहान असते, पण पणती उजेड जास्त देते. ज्यांना मराठी कळत त्यांना कळालं असेल. पणती पणती हा पंथी काय करते, उजेड जास्त देते. दोन्ही कुळाला उजेड देण्याचं काम पंथी करते. दिवा एकाच कुळाला उजेड देऊ शकतो. तर ती पणती. तर ती छोटी जरी असली तरी बहु तेजाची प्रगती ती भरपूर साऱ्या अशा प्रकाशाला उत्पन्न करते. मौली म्हणतात तैसी सद्बुद्धी ती कुटी म्हणू नये, तसंच सद्बुद्धीला लहान म्हणू नये. महाराज अंतकरणात कोणताही एखादा सत्विचार येत असेल तर त्या सद्विचाराला लहान समजू नका. कोणता पण छोट्यातला छोटा बारीकातला बारीक जर सद्विचार येत असेल, एखाद्या व्यक्तीशी प्रेमाने दोन गोड शब्द बोलावे ही जरी सद्बुद्धी अंतकरणात येत असेल तरी देखील ती सद्बुद्धी तुमचं कल्याण करणारी. एखाद्याला अन्नदान करण्याची इच्छा होत असेल एका व्यक्तीला जरी, तरी देखील त्या एका व्यक्तीला अन्नदान करावं एवढीशी छोटी सद्बुद्धी निर्माण होणं हे सुद्धा त्या व्यक्ती करता खूप मोठं पुण्याचं काम आहे. सद्बुद्धीला लहान म्हणून नाही का, तर जसं गंगा गोदावरी सुरुवातीला जर गोमुखाजवळ बघितल्या तर त्या एकदम छोट्याशा आहेत, मात्र पुढे जात असताना त्यांचा विस्तार भरपूर प्रमाणात होत असतो. तसं सद्बुद्धीची उत्पत्ती जरी छोटी असली, सद्बुद्धी दिसायला जरी छोटी असली तरी बहु तेजा ते प्रगती खूप साऱ्या प्रकाशाला ती जन्म देत असते. आणि तसे सद्बुद्धी कशी माऊली म्हणतात पार्था बहुती परी जे अपेक्षी जे विचार सुरे ते दुर्लभ चराचरी सद्वासना. माऊली म्हणतात अर्जुना ती सद्बुद्धी कशी आहे, पार्था बहुती परी जे अपेक्षित विचार सुरे. अर्जुना अरे ज्या सद्बुद्धीची अपेक्षा विचाराने शूर असणारे का. शूर हा प्रत्येक क्षेत्रातला वेगवेगळा असतो. कोण विचार शूर आहे, कोण विकार शूर आहे, कोण युद्धात असणारा शूर आहे, कोण बोलण्यात असणारा शूर आहे. प्रत्येकाची शूरत्वाची जागा वेगवेगळी आहे. तसं विचारात शूर असणारे जे म्हणजे युद्धात शूर असणारे म्हणजे आपल्या भाषेत युद्धात चॅम्पियन असणारे, युद्धात निष्णात असणारे, युद्धात प्रावीण्य मिळवलेले, युद्ध कला जाणून घेतलेले. तसं विचार ज्यांनी जाणून घेतले, विचारांचा ज्यांनी विचार केला, असे जे त्या विचारशील लोकांना काय होतं तर या सद्बुद्धीची अपेक्षा म्हणजे विचारशील लोकांची अशी इच्छा आहे की प्रत्येकाजवळ ही असणारी सद्बुद्धी असावी. मात्र ती सद्बुद्धी कशी आहे, दुर्लभ चराचरी. मला म्हणतात कशी 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 ती दुर्लभ. तुम्ही जर 10 लोक घेतले तर त्या 10 लोकांपैकी 2च जणांना सद्बुद्धी आहे, बाकीच्यांना दुर्बुद्धीची. नाविलाजाने कोणती पण एखादी गोष्ट आहे, समजा एखादी मायमाऊली रस्त्याने चालते आणि होतं तिच्या गळ्यात होतं. आता ते काय काय आहे ते मला काय माहिती नाही. जे ऐकले ते काय नेकलेस, ते कोणता तो चपलाचा हार, ते भरपूर काही काही असतं. आपल्याला काही ते पूर्ण माहिती नाही, पण ऐकलंय. तर ते काहीतरी घालून चालली होती. किती तोळ्याच ठेवायचं तुम्ही सांगा, मला काय तोळ्याचा पण अंदाज नाही. 5 तोळ्याचं हा चला येणे असा हात केला 5 तोळ्याचं ठीक आहे. 5 तोळ्याचं त्यांच्या गळ्यात आहे. त्या 5 तोळ्याचं गळ्यात घालून चाललेल्यात आणि चाललेल्या असताना काय झालं तर आता सोनं आहे. सोनं अत्यंत कडक असणारा जातोय, बरोबर ना. नक्की सोनं घालता का लोखंड घालता हो. सोनं अत्यंत नरम असणारा जातोय, तो लवकर तुटतो. तर झालं असं, त्या सोन्याच्या असणाऱ्या त्या गाड्यातल्याला किती तोळ्याचं 5 तोळ्याचं
आणि कुठंतरी काय होती तर आढी पडली आणि ती आढी दाबल्या गेली आणि तिथं काय पडलं तर कुटकं पडलं आणि ते कुटकं पडल्यामुळं त्या मायमाऊलीच्या गळ्यातलं ते 5 तोळ्याचं काय असेल ते गळ्यातून काय पडलं, खाली पडलं. आणि खाली पडलेलं असताना ते गळ्यातून खाली पडलेलं असताना आपल्यापैकी सगळ्यांनीच बघितलं. बर, मग आता काय करायचं? काय करायचं? मी पहिले प्रवचन बंद करणार, जाणार, ते उचलणार खिशात, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सद्बुद्धी, मलाच एकट्याला दुर्बुद्धी वाटतं. मग पण मला असं म्हणायचं होतं, मी ते खिशात टाकणार आणि त्या मावशी जवळ जाऊन तिला देऊन टाकणार. तुम्ही मलाच असं समजता का राव? ज्ञानेश्वरी सांगतो राव, एवढा तर भरोसा ठेवा, देऊन टाकन. हा, तर आता ते तुम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन करताय, आपण पारमार्थिक मंडळी आहे म्हणून सहजगत्या अंतःकरणात हे येणं साहजिक आहे. ही किमतीचं आहे, तिनं कष्टाने कमवलेलं असेल तर तिचं तिला देणं अगत्याचं आहे. ही झाली सदवासना. मात्र जर तुम्ही समाजाचा अभ्यास केला तर 100 पैकी 90 लोकांचं तोंडावर देण्याकरता उत्तर 100% हेच असेल, आम्ही उचलू आणि त्या मावशीचं तिला नेऊन देऊ. पण वागत असताना 100 पैकी 90 जण ते उचलतील आणि खिशात घालतील. हे तुम्हाला पण माहितीये. हा, बोलत असताना आपण सगळेच म्हणू की आम्ही मावशीचं परत देणार आहे, पण माझ्या सहित भरपूर जण असे आहेत की जे खिशात घालतील. हा, म्हणजे 100 पैकी 90-95 जणांना ते खिशात घालण्याची अपेक्षा झाली, म्हणजे ही झाली दुर्वासना. मात्र त्याच्यातल्या 2-5 लोकांना अपेक्षा झाली त्या मायमाऊलीचं कष्टाचे तिला नेऊन द्यावं, ही झाली सदवासना. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तैसी दुर्लभ चराचरी सदवासना. श्री विठ्ठल. दुर्लभ चराचरी सदवासना. ही सदवासना चराचरामध्ये काय तर दुर्लभ आहे. कसं दुर्लभ आहे? माऊली म्हणतात, अनेकान सारिखा बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, जसं एक जण वाटेने चाललाय आणि वाटेने जात असताना त्याला सहजगत्या गारगोटी सापडली. बरं, गारगोटी सापडणं शक्य आहे का सहज वाटेने जाता जाता? गारगोटी माहितीये? गारगोटी पण नाही माहिती का? तुम्ही शहरात राहताय सगळे? हा, गारगोटी माहिती. तर वाटेने जात असताना गारगोटी सापडणं साहजिक आहे. मात्र जर मी हे बोललो की मी काल वावरात गेलो आणि वावरात जाता जाता मला चिंतामणी सापडला, गारगोटी सापडणं सामान्य आहे, मात्र चिंतामणी भेटणं अवघड आहे. बाकी तुम्हाला काही पण भेटेल, वाळूचा दगड भेटेल, पांढऱ्या कलरचा दगड भेटेल, क्रिस्टल स्वरूपातला असणारा एखादा दगड भेटेल, काही पण भेटेल. हा, मात्र ते जसे भरपूर प्रमाणात मिळतात किंवा वेगवेगळ्या आकाराचे दगड नदीच्या किनारी, समुद्राच्या किनाऱ्यावर मिळतील, मात्र तो चिंतामणी किंवा परीस, माऊलींनी इथं परीस म्हटलंय, तर परीस असा कुठं पण रोडवर भेटतो का? तो पण दगडच आहे. परीस पण काय तर दगडच आहे. फक्त परीस करतो काय? लोखंडाचा आणि परिसाचा जर संबंध आला तर परीस लोखंडाचं काय करतो तर सोनं करतो. परीस लोखंडाचं सोनं करतो. तसे सर्व दगड करता का? नाही. तसं सद्बुद्धी भेटत नाही. जसा परीस भेटत नाही पण भेटला तर लोखंडाचं सोनं करतो, तशी सद्बुद्धी प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण होत नाही, पण एकदा ज्याच्या अंतःकरणात निर्माण झाली त्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. जसं परीस सापडला की सोनं आहे, तसं सद्बुद्धी आली की जीवनाचं सोनं आहे. मग ती सद्बुद्धी कोणतीही असू द्या. तेव्हा मौली म्हणतात, अमृताचा लेशू दैव गुण आहे. तेव्हा अमृताचा थेंब मिळणं सुद्धा दैव गुणाचं आहे.
तुम्हाला बाकी पाहिजे त्याचे थेंबी तर भरपूर मिळतील. जे पाहिजे तुम्हाला त्याचे थेंबी तर भरपूर मिळतील. मात्र ते थेंब इथं मिळवण्याकरता अवघड नाहीये. मात्र इथं जर आपल्याला अमृताचा थेंब पाहिजे तर मिळेल का महाराज? इतर रसांचे थेंब नाही, लिटर लिटरनी मिळतील. इतर काही पण मिळवायचं ठरलं तर थेंब थेंब नाही, लिटर लिटर मिळतील. हा महाग मिळेल, स्वस्त मिळेल, काय असेल ते असेल, मात्र मिळतील. अमृताचा लेश माऊली ज्ञानोबराय म्हणतात का अमृताचा लेशू दैव गुणे, दैव गुणाने अमृताचा असणारा एक कण मिळत असतो. तस जी सद्वासना आहे ती कशी आहे, तैसी दुर्लभ जी सतबुद्धी, जिया परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उदधी निरंतर. मौली ज्ञानोबराय म्हणतात तशी जी सद्बुद्धी आहे ती दुर्लभ आहे. पण ती सद्बुद्धी कशी आहे, या बाकीच्या ज्या सद्बुद्धी आहेत आपण सामान्य स्वरूपाने जे बघितलं, हे झालं ते बुद्धीचं सामान्य स्वरूप. पण खरी सद्बुद्धी म्हणजे काय? जर तुम्हाला कोणी पण विचारलं, चांगला विचार म्हणजे काय, सद्बुद्धी म्हणजे काय, देव मला मिळावा अशी बुद्धी होणं म्हणजे सद्बुद्धी. सरळ सोपं साधं उत्तर. जी परमात्माची अवधी ती या सद्बुद्धी. जिला देव मिळावा असं वाटतं ना, जिचं शेवटचं स्थान देव आहे. माऊलींनी दृष्टांत दिलाय, लवकर लक्षात येणं. जैसा गंगेशी उदधी निरंतर, गंगोत्रीला उगम झालेली गंगा, तिला कुठं जायचंय? सागरा सागरा तिला जायचं कुठं आहे? तिला जायचं वा. सागराकडे. तिला तिला जायचंय सागराकडे. मग ती जात असताना प्रयागराजला जाईल, काय हरकत नाही. ती जात असताना विविध तीर्थक्षेत्रावर जाईल, काय हरकत नाही. ती जात असताना प्रयागराजला भेट देईल, काय हरकत नाही. ती जात असताना पूर्ण भारताला पाणी पाजत जाईल, काही हरकत नाही. पण तिला जायचं कुठे? तिला जायचं सागराकडे. जैसा गंगेशी उदधी निरंतर, जसं गंगेचं ठरलेलं आहे मला जायचंय त्या सागराकडे जायचंय. गंगोत्रीवरून निघाली, वाटेत जात असताना अनेक अडथळे आले, डोंगर आले, दऱ्या आल्या, पण त्या सर्वांना पार करत 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 शेवटी गंगा कुठं येऊन थांबते? गंगा कुठं येऊन थांबते? त्या सागराजवळ येऊन थांबते. त्या सागराला मिळते तेव्हा थांबते. म्हणजे तिचं ठरलेलं एकच आहे, समोर डोंगर आला ना मी वळून जाईल, समोर अडचण आली ना मी पुढून जाईल, समोर काहीतरी येतंय मी जागा बदलून जाईल, पण कुठं जाईन? सागराकडे जाईल. तशी सद्बुद्धी म्हणजे काय? माऊली ज्ञानोबराय म्हणतात जिला फक्त देव मिळवायचा आहे ना ती सद्बुद्धी आहे. मग तिनं बाकीचं करायचं नाही का? करायचं. जशी गंगा निघाल्यानंतर लोकांना पाणी पाजत नाही का? पाजते. तसं घरच्यांना स्वयंपाक करून द्यायचा नाही का? करून द्यायचा. किंवा पुरुष वर्ग असेल तर पैसा कमवून आणायचा, हा आणायचा. जशी गंगा वाटेत जात असताना तीर्थस्थळांना भेटते, तसं व्यवहाराचे आपण आपले सगळे काम करायचे. मात्र जसा गंगेचा शेवट हा समुद्र आहे, तसा आपला शेवट हा देव असावा. गंगेचं प्रत्येक पडणारं पाऊल हे जसं सागराकडे आहे, तसं आपलं आचरणाचं प्रत्येक पडणारं पाऊल हे देवाकडे असावं. गंगा प्रत्येक गोष्ट करते ती सागराला मिळण्याकरता करते. डोंगर आला तर ओलांडायचंय का? मला सागराकडे जायचंय. तसं दुःखाचे डोंगर आले तरी ते मला ओलांडून पार करायचे का? मला देव मिळवायचाय. जैसा गंगेशी उदधी निरंतर, तसं जी परमात्माची अवधी ती सद्बुद्धी. जिला देव मिळवायचाय ती सद्बुद्धी. देव मिळवण्याकरता म्हणून वैष्णवाची व्याख्या करत असताना सुद्धा तुकोबाराने सांगितलं वैष्णव कोण आहे? मी मागही बोलून गेलो. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावळे जनधन माता पिता, दुसरं काहीच आवडत नाही, दुसरं कशातच तो गुंतत नाही. काय? फक्त देव, देव आणि देव एक. विषय तो सकाळांचा हरी, त्याच्या आवडी इतर गोष्टी आवडत नाही असं नाही, आवडतात. पण कशा? त्याच्या आवडी. आम्हाला भजन आवडतं का? तर ते देवाला आवडतं म्हणून आम्हाला आवडतं. आम्हाला ग्रंथ आवडतात का? ते देवाला आवडतं म्हणून आवडतं. आम्हाला आळंदी पंढरपूर आवडतं का?
तर ते देवाला आवडतं म्हणून आवडतं. आम्ही संत चरित्र ऐकतो का, ते ही प्राणापरुते मज आवडती, ही नृत्य भक्त चरित्र ते प्रसंस्थिती असं देव म्हणतो म्हणून आम्हाला भक्त चरित्र आवडतं. आम्ही नामस्मरण घेतो, आम्हाला नाम आवडतं. पण ते नाम तरी का आवडतं, तर ते नाम त्याला आवडतं. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस आम्ही चिंतन करतो. का करतो, तर चिंतने तद्रूपता, त्या देवाच्या स्वरूपाला प्राप्त होण्याकरता चिंतने म्हणून आम्हाला ते आवडतं. आम्ही त्या देवाकरताच सगळं करतो. जे जे करू ते देवाकरता करू. का, तर जसा गंगे करता समुद्र आहे, तसा आमच्या करता आमचा देव आहे. आमच्या करता आमचा देव आहे. असं ज्याच्या अंतःकरणात येतं, माऊली म्हणतात ती सद्बुद्धी आहे. हा, मग देव मिळवण्याकरता पुण्य असावं, आणि पुण्याकरता मी अन्नदान करत असेल तर मग ती पण सद्बुद्धी आहे. पुण्याकरता मी जर हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणून हरिपाठ म्हणत असेल तर ती सद्बुद्धी आहे. परोपकार, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, म्हणून इतरांची मदत मी करत असेल तर ती देव मिळवण्याकरता सद्बुद्धी आहे. भक्त चरित्राचं मी गायन करत असेल तर ती सद्बुद्धी आहे. जे जे आपण करू फक्त देव मिळवण्याकरता जर करत असू तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात ती सद्बुद्धी आहे. कशी येती, तैसा ईश्वरा वाचून कही, जिये अनिक लानीची नाही, ती एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. माऊली म्हणतात सद्बुद्धी एकच आहे, जगात दुसरी सद्बुद्धी नाही. पैसा कमवणं, सत्ता कमवणं, माऊली म्हणतात हे व्यवहारापुरतं ठीक आहे, मात्र मी याला सद्बुद्धी मानत नाही. सद्बुद्धी एकच, काय, मला देव मिळवायचंय ही सद्बुद्धी. मला देव मिळवायचंय ही सद्बुद्धी. जिला दुसरं कोणतंच काम नाही, जिला फक्त एकच देव मिळवायचा, तिला म्हणायचं सद्बुद्धी. आणि मग या दुसऱ्या कोणत्यात माऊली म्हणतात येर ते दुर्मती. माऊली काय म्हणतात, येर ते दुर्मती, दुसऱ्या ज्या ज्या काही आहे त्या दुर्मती. बहुधा असे विकारती, त्या अनेक पद्धतीने विकाराला प्राप्त होणार आहे. मला काय, मला धन मिळवायचंय, मला पैसा कमवायचा आहे, मला खूप श्रीमंत व्हायचंय, मला सत्ता मिळवायची आहे, मला पद मिळवायचंय, मला लोकांनी मानलं पाहिजे, मला हे बांधकाम करायचंय, मला ते मिळवायचंय, मला ते पद मिळवायचंय, मला ती परीक्षा द्यायची आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय, आमकं करायचंय, फलानं करायचंय, दिसताना करायचंय, ही सगळी दुर्मती. माऊलींचे शब्द आहे. ज्याला वाईट वाटत असेल किंवा ज्याला अडचण असेल त्यांना आळंदीला जायचं. आपलं काही नाही, आपण फक्त काम करत राहतो. काय, माऊली ज्ञानोबरायांचे शब्द, ती मराठी आपल्या मराठीत करून तुम्हाला सांगणं. जसं माऊली ज्ञानोबरायांनी गीतेचा अर्थ मराठीत करून सांगितलं, पण त्यावेळीची मराठी ना आत्ताची मराठीत फरक आहे, म्हणून मी फक्त ती असणारी भाषा, त्या भाषेचं भाषांतर या भाषेत करून सांगतोय. आम्ही जगद्गुरु तुकोबरायांचे आणि विश्वमौली ज्ञानोबरायांच्या, म्हणजे या दोघांचे नाव घेतले, म्हणजे बाकीचे संत सोडले असं नाही. सावता बाबा पण आले, गोरबा काका पण आले, त्याच्यानंतर चौखोबराय पण आले, जनाबाई पण आल्या, निवृत्तीदादा पण आले, सोपन काका पण आले, स्वामी समर्थ पण आले, समर्थ रामदास पण आले, कबीर महाराज पण आले. जे 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 तुम्हाला आठवतील, नाथ बाबा पण आले, ते सगळे. ज्ञानोबा तुकोबा म्हटलं की सगळे. तर माऊली ज्ञानोबराय आणि जगद्गुरु तुकोबराय यांचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायला आलोय. आता तुम्ही म्हणाल की आता तुम्ही म्हटले की अडचण असेल त्यानं माऊलींना जाऊन भेटा, किंवा आता जर तुकोबरायचा अभंग असेल तर तुकोबरायांना जाऊन भेटा. आम्ही भेटायचं कसं? मी 2 पर्याय सांगतो. पर्याय नंबर 1, ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष माऊली आहेत, आणि जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा म्हणजे प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबराय. काय हरकत नाही. ज्याला अडचण असेल त्याला ज्ञानेश्वरी वाचा, 100% ज्ञानेश्वरी तुम्हाला उत्तर देते. आणि नंबर 2, गाथा वाचा. गाथा तुम्हाला काय असेल ती अडचण दूर करतो. आणि त्याच्यापेक्षा जर जास्त तुम्हाला अजून काही अडचण असेल तर माऊली ज्ञानोबरायांना जर भेटायचं असेल, शांती ब्रह्मनाथ महाराजांना जर भेटायचं असेल तर माऊलींचं ज्ञान आणि नाथ बाबाची शांती एकत्र आणते. ती शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकरांच्या रूपाने आळंदीत, आणि ती शांती आणि ते ज्ञान माऊली आणि नाथ बाबाच्या रूपाने आज पण आहे. आणि ज्याला शांततेत जमत नाही
थोडं जरा तडका फडका लागतो, म्हणजे तुकोबरायची भाषा लागते. ज्याला हातात काठी घेतल्याशिवाय नीट कळत नाही त्यानं काय करायचं, तर श्रीमंत श्री रामभाऊ बाबा राऊत बाबांच्या दर्शनाला जायचं. त्याला जगद्गुरु तुकोबरायांना भेटण्याची फलश्रुती मिळून जाईल. या दोन्ही महात्म्यांना भेटा, तुम्हाला ज्ञानोबराय पण भेटतील आणि तुकोबराय पण भेटतील, काही हरकत नाही. या दोन महात्म्यांचे दर्शन घ्या आणि काय शंका असेल त्यांना सांगा, आपल्याकडे यायचं नाही. हे असं का बरं बोलले? माऊली ज्ञानोबराय म्हणतात, येर ते दुर्मती, बाकी तुम्ही काही पण करा, ती दुर्मती तशानं. सदमती हीच कोणती, तर मला भगवंत मिळावा, मला भगवंत मिळावा, देव मिळावा, याच्याकरता असणारी प्राप्ती करता असणारे प्रत्येक प्रयत्न. आणि महाराज आपले प्रयत्न करत असताना आपल्याकडून जर काही दोष जरी झाले तरी आपण ते देवा करता करतोय म्हणून त्याचे आपल्याला दोष लागत नाही. जसं आज माझ्याकडून श्रीमंत माऊली ज्ञानोबरायांना स्नान झालं, आपल्या पाठाची जी ज्ञानेश्वरी आहे ती माझ्याकडनं ओली झाली. काय झालं, आपलं प्रवचन मी घरात घ्यायचो पण आवाज तुटक व्हायला लागला म्हणून आज मी घराच्या बाहेर बसलो, कारण की रेंज व्यवस्थित येत नव्हती. पण या पांडुरंगाच्या काय मनात आहे त्याच्या काय कळालं नाही, त्यानं मी बाहेर बसल्यावर पाऊस चालू केला. त्याच्यामुळे आज विष्णुमाऊली ज्ञानोबराय काय झाले तर ओले होऊन गेले जरा. पण असो, आता हा दोष आहे, विष्णुमाऊली ज्ञानोबरायांवर पाणी पडला हा दोष आहे. पण आपण ते स्नान म्हणू, कारण की एवढा काही जास्त नाही झालंय, पण ठीक आहे, तरी साहजिक आहे. पण हे करत असताना दोष जरी घडला तरी हे आपलं स्वधर्म आपण आचरण करतोय आणि स्वधर्माचं आचरण करत असताना घडलेले दोष त्याचं निवारण करण्याचं काम देवावर राहत. जसं जसं जर जर आपण मालक म्हणून एखादी गोष्ट करत असू, जर आपण मालक म्हणून समजा एखाद्या यंत्रावर आपल्या स्वतःचं घरगुती यंत्र आहे आणि त्या यंत्रावर आपण एखादं काम करतोय, ते काम करत असताना ते यंत्रात जर बिघाड आली म्हणजेच खोळंबा जर झाला तर ते रिपेअर करण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपली. बरोबर आहे, कोणाची आहे? आपली. आता नंबर 2, आपण कोणाच्या तरी घरी कामाला आहे, आपण कोणाच्या तरी कामाला आहे आणि त्याच्या घरी कामाला असताना जर समजा ते यंत्र बंद पडलं तर ते नीट करण्याची जबाबदारी कोणाची? आपली का मालकाची? मालकाची. मालकाचे. वा, कोणाची? मालकाची. मालक पाहून घेईल ना आपलं काय. हा, तसं आपण जर म्हटलं ना, मी प्रवचन करतो, मी अर्थ सांगतो, मी हे करतो, मी ते करतो, हा, मग जर असा काही मध्ये दोष लागला तर तो आपल्या बोकांडी. पण आपण जर म्हटलो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय करून घेतात, विष्णुमाऊली ज्ञानोबराय करून घेतात, गुरुवर्य करून घेतात किंवा देव करून घेतो, मालक पातील, आपल्याला काय करायचंय? आपण काय सेवके करावे सांगितले काम. आपण भानगडीत पडायचं नाही, जे असेल ते कर्तृत्वाचं ओझ त्यांच्या बोकांडी द्यायचं. कारण की वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही त्या बावल्या बघितल्या आहे का? जुन्या काळात बावल्या यायच्या बघा, त्या बावल्या नाचायच्या, खेळायच्या, उड्या मारायच्या, गाणं असेल तर नृत्यही करायच्या, सगळं करायच्या. पण त्या करायच्या कशा करायच्या? त्या बावल्यान जीव आहे का? बरं, त्या काळात त्यांच्यात बॅटरी टाकलेली होती का? मग काय असायचं, पडद्याच्या आडून एक जण त्या दोऱ्यांनी त्या काय करायचं तर फिरवायचं. त्याला कटपुटली किंवा सुत्रा यंत्र असं म्हणतात. हिंदीत कटपुटली म्हटलं जातं आणि मराठी शुद्ध मराठी शब्द आहे दारू यंत्र. काय यंत्र आहे? दारू यंत्र. आणि त्या दोरीनं ते हँडल केलं जातं. पण आपल्याला कठपुतलीच ऐकायची काय लागलेली तर सवय. तर त्या बाहुल्या, त्या कठपुतल्यांचा खेळ जसा असतो का, बाकीच्यांचं मला माहित नाही पण माझं तसं आहे. देव आणि श्री गुरु बोलून घेतात, तुमच्या पुढं फक्त हा आवाज आणि हे असणार तोंड हलताना दिसतं, पण सगळ्या दोऱ्या देव आणि संत हलवतात. आपलं त्याच्यात तिळ मात्रही संबंध नाही. आपलं एकच काम आहे, संतांचा, देवाचा, शास्त्राचा, धर्माचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणं. तुमची शंका असेल तर तिचं निराकरण करणं आणि ती करत असताना आलेले दोष ते काय असेल तर तिकडं
मात्र जर हा विचार सोडून दुसरा विचार जर केला तर माऊली म्हणतात काय होतं म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरका बसता आत्मसुख सर्वथा द्रष्ट नाही. माऊली म्हणतात दुसरे जे दुर्मती आहेत तर ते काय करतात तर त्या असणाऱ्या दुर्मतीच्या ठिकाणी निरंतर रमतात. कोण पण माऊली म्हणतात अविवेकी आहे, ज्यांच्या ठिकाणी विवेक राहिलेला नाही असे अविवेकी. अविवेकी म्हणजे कोण? ज्याला कळत नाही. काय कळत नाही? आता विवेकी शब्दावर चिंतन मी पुढच्या प्रवचनात करेल. माऊली म्हणतात त्याला काय स्वर्ग संसार आणि नरक ह्या अवस्था कायम चालू राहतात, त्याला आत्मसुख काय मिळत नाही. विवेक आणि स्वर्ग संसार त्याला कसा प्राप्त होतो याचं चिंतन आपण पुढच्या प्रवचनात करू. झालेली सेवा गुरुवर्य बाबांच्या चरणी तुम्हा श्रोतो सज्जन मायबापाच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्वांना विनंती आहे तरी न्यूनते परते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवत असे. आणि देवा बाबा तुला ही विनंती आहे तरी तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येथ माझे जे उरले ते पायिकपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोने मज द्यावे पसाय दान घे जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर निरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जमांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्य पाहो जो जेवांसिल तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जार्णव पियुषांचे चंद्रमेज अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वैर्य किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी लोके भजज्वादी पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोके द्रष्टा द्रष्ट विजय होवावेजी एत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान बसावो येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला येणे वरी ज्ञान देव